स्मशानभूमी नाव घेतलं तरी अंगावर काटा येतो। मृत्यूचं ठिकाण जिथं फक्त शांतता, रडणं, वेदना आणि राख उरते। पण कल्पना करा, जर ह्याच स्मशानभूमीत दिव्यांची रोषणाई झाली, आकाश दिवे झगमगले, फुलबाजांचा आवाज घुमला आणि कुणीतरी हसत म्हणालं, मी स्मशानात दिवाळी साजरी करणार। वाटतंय ना वेड्यासारखं, पण हे खरं आहे। एक माणूस गेली 12 वर्ष स्मशानभूमीत दिवाळी साजरी करतो आहे। ना घरातला जल्लोष, ना फटाक्यांचा आवाज, ना मित्रपरिवार, ना नातेवाईक। त्याची दिवाळी होते मृतांच्या सावल्यांमध्ये। हा वेगळाच उजेड। सावंतवाडीचा मारुती निरवडेकर। सावंतवाडी कोकणातील शांत आणि निसर्गरम्य शहर। त्या शहराच्या बाहेर आहे नगर परिषदेची स्मशानभूमी आणि तिथंच राहतो एक माणूस, मारुती निरवडेकर। लोकांच्या मते स्मशान म्हणजे शेवट, पण त्याच्या मते इथूनच सुरू होतो शांततेचा प्रवास। दिवाळी आली की सगळीकडे आनंद, मिठाई, फटाके आणि भेटीगाठी। घराघरात गोडवा आणि पण त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळं। तो दिवाळी साजरी करतो त्या आत्म्यांसाठी जे आता कुठेच नाहीत। गेल्या 12 वर्षांपासून तो प्रत्येक दिवाळीत स्मशानात दिवे लावतो, आकाश दिवे सोडतो, फुलबाजा फोडतो आणि शांतपणे मृत आत्म्यांसाठी प्रार्थना करतो। लोक म्हणतात दिवाळी म्हणजे घराघरात प्रकाश, पण मारुती म्हणतो हे दिवे त्या आत्म्यांसाठी आहेत जे या जगातून निघून गेले पण विसरले गेले नाहीत। त्यांचं हे वाक्य मनाला भिडतं। ज्यांचं घरच नाही, नातेवाईक नाहीत, ज्यांचा शेवट इथं झाला, त्यांनाही दिवाळी साजरी करण्याचा हक्क आहेच। मारुती रोज स्मशानात काम करतो। अंत्यसंस्कार, राख, विधी, मृतदेहांची काळजी, परिसराची स्वच्छता हेच त्याचं आयुष्य आहे। जेव्हा लोक रडून परत जातात तेव्हा स्मशानात एकच माणूस उरतो, तोच। रात्र होते, वाऱ्याची सर्द झुळूक वाहते, दूरवर कुत्र्यांचं हंबरणं ऐकू येतं आणि त्या काळोखात तो एकटा दिवा लावतो। तो दिवा म्हणजे फक्त प्रकाश नव्हे, ती आहे आदराची, स्मरणाची ज्योत। त्याच्या आयुष्यात एक अजून व्यक्ती आहे, त्याची पत्नी, जी त्याचं हे वेगळं काम समजून घेते। दोघं मिळून दिवाळीत स्मशानात आकाश दिवे सोडतात, फुलबाजा पेटवतात आणि त्या शांत जागेला थोडा उत्सव देतात। मृत आत्म्यांच्या स्मरणार्थ ते म्हणतात, जगातले सगळे सण जिवंत लोकांसाठी असतात, पण हे दिवे त्या आत्म्यांसाठी आहेत ज्यांना आता फक्त आठवणीच साथ आहे। कोरोनाच्या काळात तर अनेकांनी मृतदेहाजवळ जाणंही टाळलं, आप्तस्वकीयांनीही हात झटकले, पण त्यावेळी मारुती निरवडेकर मात्र तिथंच होता। त्याने अनेक मृतांना स्वतः अग्नी दिला। त्यांचं एक म्हणणं होतं, मृत्यूनंतरही कोणीतरी शेवटचा सन्मान द्यायलाच हवा। त्या दिवसांनी त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं। त्याला जाणवलं, दिवाळी फक्त घरात नाही तर आत्म्यांच्या जगातही उजेड नेणं गरजेचं आहे। आज दिवाळी आहे, घराघरात प्रकाश, मिठाई, नातेवाईक, प्रेम, आनंद। पण कधी तुम्ही विचार केला आहे का त्या आत्म्यांचा जे या उजेडाच्या पलीकडे आहेत? मारुती निरवडेकर दरवर्षी स्मशानात दिवे लावतो, ना प्रसिद्धीसाठी ना पैशांसाठी, फक्त त्या आत्म्यांच्या शांततेसाठी। कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल, पण हीच खरी दिवाळी आहे, अंधारात प्रकाश आणणारी। कधी घरात दिवा लावताना थोडा विचार करा, कुठेतरी एका स्मशानात एक माणूस आहे जो मृत आत्म्यांसाठी दिवे लावत आहे। तो माणूस ज्याने मृत्यूच्या राज्यातही प्रकाश नेला, ज्याने सांगितलं दिवा जिवंतांसाठीच नव्हे तर विसरलेल्या आत्म्यांसाठीही पेटतो। स्मशानभूमीत दिवाळी साजरी करणारा तो माणूस मारुती निरवडेकर मृत आत्म्यांना दिला प्रकाशाचा संदेश। कदाचित आपण जिवंत आहोत म्हणून दिवाळी साजरी करतो, पण त्याने मृत्यूलाही उत्सव दिला आणि म्हणूनच स्मशानभूमीत केली दिवाळी साजरी। त्याने असं का केलं हे जाणून अंगावर काटा येतो।